चोरलेले दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरातील औसा रोड परिसरातून ताब्यात घेतले। त्यांच्या जवळील 90,000चा मुद्देमाल जप्त केला। जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले। दरम्यान सोमवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास पोलीस पथकाला भरत इंद्रजित कदम राहणार औसा हा चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। यावरून पोलिसांनी सदरील आरोपीस औसा रोड परिसरातून ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता औशातील पवार नगरमधील घरातून चोरी केल्याचे त्याने सांगितले। या प्रकरणी औसा पोलिसात गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी आरोपीजवळील सोन्याची 15 ग्रॅम वजनाची एक पाटली, त्याची किंमत जवळपास 90,000 रुपये जप्त केली आहे। ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली।